आता बातम्या विस्तारानं सुरुवातीला श्रीहरी आणे यांचं वादग्रस्त वक्तव्य. स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाचं दुःख सारखंच असल्यानं विदर्भाच्या राज्य निर्मितीबरोबर मराठवाडा राज्याची ही निर्मिती व्हायला हवी असं स्पष्ट मत आणे यांनी जालना येथे व्यक्त केलंय. मराठवाडा राज्य निर्मितीसाठी स्थापन झालेल्या मराठवाडा मुक्ती मोर्चा पक्षाच्या वतीनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना आणे यांच्या हस्ते साडी चोळीचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. राज्य निर्मितीचा निर्णय राज्याच्या नव्हे तर केंद्राच्या हातात आहे. राज्य निर्मितीसाठी केंद्र सरकारवरच दबाव आणावा लागेल असं स्पष्ट करून विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील जनतेने देखील यासाठी व्यापक लढा उभारावा असं आवाहन आणेंनी यावेळी केलं. मराठवाडा वाढायला हवा, मराठवाड्यावरचा अन्याय जायला हवा, पण ते करण्याकरता लागणारी क्रिया आजपासून सुरू करायला हवी. ही क्रिया जर सुरू झाली तर पुढे जाऊन मराठवाड्याच्या स्वतंत्रतेमध्ये त्याचं परिवर्तन होईल. याच्यात विदर्भ तुमच्या बाजूनी निश्चितपणे असणार आहे, कारण तुमची बाजू आणि आमची बाजू हा भागच नव्हे, ही एकच बाजू आहे. श्रीहरी आणे यांच्या वादग्रस्त विधानावर आपण सर्वप्रथम शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया जाणून घेऊया. शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आपल्यासोबत आहेत. अर्जुन खोतकर साहेब, तुम्ही आता आणेंचं विधान ऐकलं असेल. स्वतंत्र विदर्भानंतर आता स्वतंत्र मराठवाडा राज्याची निर्मिती व्हायला हवी अशी मागणीच त्यांनी केलेली आहे. दोन्ही प्रांताचं दुःख एकच आहे असे ते म्हणालेत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? त्यांच्या एका प्रतिक्रियेवर मला एक प्रतिक्रिया त्यांची मान्य आहे की मराठवाड्यावरती अन्याय झाला. मराठवाड्यावर अन्याय झाला हे मला मान्य जरी असलं तरी त्यांनी जी दुसरी भाषा केली की या ठिकाणी मराठवाडा हा विदर्भाच्या बरोबर तोडला पाहिजे किंवा जोडला पाहिजे, तर त्यांच्या या विधानाचा मी निषेध व्यक्त करतो. आणि खरं तर मला असं वाटतं की आणेला राज्यामध्ये अशांतता फैलवायची, आणेला राज्यामध्ये माणसामध्ये निश्चितपणे वाद निर्माण करायचा, दोन प्रांतामध्ये किंवा एक संघ राज्यामध्ये अशा पद्धतीचं विष कालवणं हे कितपत योग्य आहे. या राज्यातल्या जनतेची मागणी एक संघ महाराष्ट्राची. आम्ही नागपूरला गेलो, नागपूरच्या ग्रामीण भागात गेलो, फिरलो आणि तिथे लोकांना विचारलं की तुम्हाला खरंच वेगळा विदर्भ पाहिजे का? तर मी नागपूरच्या मी सांगतो तुम्हाला 70% लोकांचं मत, 80% लोकांचं मत या ठिकाणी आम्हाला वेगळा विदर्भ नको, आम्हाला एक संघ महाराष्ट्र पाहिजे, एक संघ महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिजेत, अशा प्रकारचं मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता आणे याच्यावर सांगतील की आम्ही जनमत घेतलं, पण जनमत कोणाचं घेतलं? जे विदर्भाच्या बाजूचे लोक आहेत त्यांचं जनमत घेतलं. परंतु या ठिकाणी मराठवाडा हा निश्चितपणे आणेच्या या मागणीला भीक घालणार नाही. आणि आता जवळपास पागल झालेल्या जिंतीत जमा झालेले आहेत. मला असे विधानं करून राज्यातली शांतता खराब करण्याचा प्रयत्न श्री आणे या ठिकाणी करू लागलेत. त्यामुळं सरकारने तातडीनं त्यांच्यावरती खटला दाखल केला पाहिजे, त्यांचं त्या पदावरून त्यांना दूर केलं पाहिजे आणि त्यांच्यावर खटला उभा करून त्यांना जेलमध्ये पाठवलं पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी करतो. आणि निश्चितपणे या संदर्भात माननीय उद्धव साहेब स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी या विषयावर त्यांना बोललेले आहेत. यांना तातडीनं पदावरून दूर केलं पाहिजे हेही सांगितलेलं आहे. त्यामुळं आता आणेंनी राज्यामध्ये अशा पद्धतीनं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न आणेंनी या ठिकाणी चालवला. खोतकर, तुम्ही प्रतिक्रिया व्यक्त केली, तर तुमचा मित्रपक्ष भाजप काय प्रतिक्रिया व्यक्त करतोय? राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया व्यक्त होते? कारण आता अर्थसंकल्पीय अधिवेशन पण सुरू आहे, त्याचेही पडसाद, या वक्तव्याचे पडसाद उद्या उमटणारच आहेत. पण आता आपण राष्ट्रवादीच्या गोट्यातून प्रतिक्रिया जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतं. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे आपल्यासोबत आहेत. टोपे, तुम्ही श्रीहरी आणे यांचं वादग्रस्त विधान ऐकलं असेल की त्यांनी असं म्हटलेलं आहे की स्वतंत्र विदर्भाबरोबरच आता मराठवाडा राज्याचीही निर्मिती व्हायला हवी, त्यासाठी केंद्रावर दबाव आणायला हवा असं आवाहनच त्यांनी मराठवाड्याच्या जनतेला केलेलं आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मी श्रीधर आणेंचं आता प्रतिक्रिया मी ऐकली. मला असं वाटतं की श्रीधर आणे हे म्हणजे महाअधिवक्ता म्हणून माझं म्हणणं आहे की त्यांनी फार विचारपूर्वक बोलणं आवश्यक आहे. एखादं छोटं राज्य करत असताना त्याची व्यवहार्यता सुद्धा तपासली पाहिजे, लोकांची इच्छा सुद्धा तपासली पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. परंतु मला असं वाटतं की बेसिकली संयुक्त महाराष्ट्र हीच मराठवाड्याच्या जनतेची भावना आहे आणि तीच आमच्यासारख्या सर्व अलीकडच्या पिढीच्या लोकप्रतिनिधींची सुद्धा मनापासूनची इच्छा आहे. मी एवढंच सांगेल की आणेंची म्हणणं एका दृष्टिकोनातून फक्त मागासलेपणा आहे आणि झुकतं माप दिलं पाहिजे यासाठीचे जाणीवपूर्वक प्रयत्न होणं आवश्यक आहे.
कोणतंही सरकार असो त्यामध्ये सिंचन, शिक्षण, आरोग्य असेल, वीज असेल, या सगळ्या महत्वाच्या बाबींमध्ये खूप झुकतं माप दिलं पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की छोटे छोटे राज्य, अव्यवहार्य असलेले राज्य निर्माण करायचे, हे बिलकुल योग्य नाही. त्यामुळं चीप पॉप्युलॅरिटीसाठी श्रीहरी आणेंसारख्या अत्यंत उच्च पदस्थ आणि शासनाचं एक महत्वाचं पद असलेल्या या व्यक्तींना अशा पद्धतीची चीप पॉप्युलॅरिटीसाठी नक्कीच की राज्याचे महाधिवक्ता हे मोठं पद आहे आणि अशा पदावरची व्यक्ती जेव्हा अशी जेव्हा मागणी करते तेव्हा निश्चितच त्याचे पडसाद उमटतात. पण मराठवाड्याचं दुःख कुठेतरी आहे, मराठवाड्यावर देखील जनतेवर कुठेतरी अन्याय झालेला आहे असं नाही वाटत का? मी एक नक्कीच सांगतो की मी हे आताच बोललो की 100% आज तुम्ही बघितले रस्ते जर बघितले मराठवाड्याचे खूप खराब आहेत. त्यामुळे निधी ही दिलीच पाहिजे, मराठवाड्याला सर्व अंगाने दुरुस्त केलंच पाहिजे आणि त्यामुळे खूप झुकतं माप दिलं पाहिजे. या मताशी मी सहमत आहे. आणेंच्या एका विचाराशी मी सहमत आहे की खूप मागासलेला पण असल्यामुळं जास्तीचं लक्ष देणं आवश्यक आहे. पण याचा अर्थ स्वतंत्र राज्य करणं हे बिलकुल व्यवहार्य नाही आणि तशी मराठवाड्याच्या जनतेची इच्छा सुद्धा नाही. आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या टोपे, तुम्ही विधिमंडळात सभागृहात हा मुद्दा तुम्ही उपस्थित करणार का आणेंच्या विरोधात? विचाराचेच आहेत. मी सभागृहात सुद्धा हा मुद्दा नेहमी मांडेल. जिथे मंच मला मिळेल तिथे मी संयुक्त महाराष्ट्राचाच विचार मांडेल. मराठवाड्याच्या एकीकरणाचाच, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र सगळे एकीकरणाचाच विचार मी नेहमी मांडेल. राजेश टोपे, तुम्ही झी24 तासवर आपली प्रतिक्रिया दिलीत, विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. स्वतंत्र विदर्भाबरोबरच मराठवाडा राज्याची निर्मिती व्हावी असं मत राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी आणे यांनी व्यक्त केलंय. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यावर देखील अन्याय झाला असून मराठवाडा आणि विदर्भाचं दुःख सारखेच असल्यानं विदर्भाच्या राज्य निर्मितीबरोबर मराठवाडा राज्याची निर्मिती व्हायला हवी असं स्पष्ट मत आणे यांनी जालना इथं. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.